वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 172व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 171 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो आपला चिंतनाचा भाग आहे तो भाग क्रमांक 172। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील ओवी क्रमांक 33। आळशितेची साक्षपी होती पापितेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी। या ओवीवर आपण चिंतन करत आहोत आणि या ओवीवर चिंतन करत असताना आपण बघितलं आळशितेची साक्षपी होती या चरणावर आपण भाग क्रमांक 169, 170 आणि 171 या 3 भागांमध्ये आपण चिंतन केलं आणि भाग क्रमांक 171 मध्ये शेवटी बघितलं की पापितेची प्रस्तावती, पाप कशाला म्हणतात आणि याचाच विचार करत असताना आपण बघितलं एक संतांनी जाणीव करून दिली की आपण खूप मोठं व्हावं, आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप श्रीमंत असावं, खूप मोठं व्हावं, त्या ठिकाणी एक जाणीव संतांनी करून दिली की आपल्या घरामध्ये पैशाचा खलखलाट असावा, आपल्या घरात पैशाचा खलखलाट असावा पण त्याच्या मागे कोणाचा तलतलाट नसावा, गरिबांचं शोषण करून गरिबांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन आणि जर आपण माया गोळा करत असू, आपण ते द्रव्य जर गोळा करत असू तर त्यालाही पापच म्हणतात। अर्थातच जर पाहायला गेलं तर मनुष्य अशा प्रकारचे काही कर्म करतोय की आपले गुणाची वाटती सद्गुण, खरं काय आणि खोटं काय, सत्य काय आणि असत्य काय, पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात, हे जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत मी काय करतोय, जे करतोय ते पुण्य कर्म करतोय की पाप कर्म करतोय हेच त्याला कळत नाही। माणसाच्या पिंडामध्ये पश्चाताप केव्हा निर्माण होतो, ज्या वेळेला घडणारी कर्म ही चुकीची आहेत। मी आतापर्यंत जी कर्म केली ती कर्म करत असताना मला वाटलं होतं की मी पुण्य कर्म करतो, मी चांगली कर्म करतोय, पण ते जेव्हा त्याला कळतंय की त्याला पाप कर्म म्हणतात, त्याला वाईट कर्म म्हणतात, असत्याची कर्म म्हणतात, त्याला अधर्माची कर्म म्हणतात आणि त्याच्यातून पाप गोळा होतंय, हे ज्या वेळेला त्याला कळायला लागतंय त्यावेळेला त्याच्या पिंडामध्ये पश्चाताप निर्माण होतो, प्रस्तावतो। त्याची ओळख या चरणामध्ये समर्थाने करून दिलेली आहे, पापितेची प्रस्तावती। अर्थातच जर पाहायला गेला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पापाची मुळे झाले सत्याचे वाटोळे, पापाची मुळे झाले सत्याचे वाटोळे। पापकर्म वाढल्यामुळे झालं काय, सत्याचे वाटोळे झाले म्हणजे काय, सत्य असूनही गप्प बसावं लागलं। काही ठिकाणी बघा ना, एकदा त्यांचा समूह खूप मोठा गोळा झाला ना
की ते म्हणतील ते खरं मानावं लागतंय. आणि मग त्यावेळेला आपलं म्हणणं जरी सत्य असेल तरी त्या ठिकाणी गप्प बसून घ्यावं लागतंय. हीच भूमिका आणि हेच वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पापाची मुळे झाले सत्याचे वाटोळे. अर्थातच सहज रस्त्यात जाता जाता असं काहीतरी बोलावं की ते समोरच्याच्या मनाला लागेल, समोरच्याच्या अंतःकरणाला लागेल. आणि मग याच्या बोलण्याने त्याचा चेहरा पडला, नर्वस झाला, तो दुःखी झाला की याला मजा वाटायची, याच्या मनाला समाधान वाटायचं आणि मनामध्ये एक समजूत असायची, मनामध्ये एक समज असायची की मी जे करतोय ते चांगलं करतोय. पण संतांनी या ठिकाणी जाणीव करून दिली की परपीडा पापाय, परपीडा पापाय. जर आपल्या बोलण्याने दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये दुःख होत असेल, दुसऱ्याच्या मनाला दुःख होत असेल, दुसऱ्याचं अंतःकरण जर दुखवलं जात असेल आपल्या बोलण्याने, तर यालाही पापच म्हणतात. दुसऱ्याला पीडा देणं याला पाप म्हणतात. सहज अगदी काही 4-5 लोक एकत्र जमली एखाद्या नाक्यावर, एखाद्या कट्ट्यावर, एखाद्या ठिकाणी, कि मग जो हजर नसतो त्याच्याविषयी चर्चा चालू, किंवा एखादं प्रकरण काही घडलं गावामध्ये की त्याच्याविषयी काही चर्चा चालू, एखादी काही अशी घटना घडली की तर्क वितर्क त्याच्याविषयी ती चालू. आणि मग तासन तास असे काही गप्पा ठोकत बसणार, त्या ठिकाणी त्यांचं मन रमलं जात आहे. तात्पुरतं काय ना विना, पण काय आनंद वाटतोय त्या मनाला काय माहिती. आणि मग त्याला असं वाटतंय की काहीतरी मी चांगलं करतोय, माझ्या मनाला समाधान वाटतंय, शांती वाटते माझ्या मनाला, माझं मन रमलं जात आहे. अरे पण निंदा, द्वेष, मत्सर, तिरस्कार आणि समोरच्या माणसाच्या जी काही गोष्ट असेल ती सत्य का असत्य काय काही कळत नसते, काही माहिती नसते, पण चर्चा, यालाही पाप म्हणतात. हे माहिती नव्हतं. समोरच्या माणसाच्या बऱ्या वाईट कर्माचा नुसती चर्चा करणं, त्याच्यातून त्याचा द्वेष करणं, तिरस्कार करणं, त्याचा अपप्रचार करणं, काय खरं काय खोटं काही माहिती नसताना, यालाही पाप म्हणतात. असे अनेक प्रकार आहेत. आई वडिलांची सेवा न करता त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवणं हे आपल्या जीवनातील, आयुष्यातील सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्यात मोठं पाप आहे. ज्याने लहानाचा मोठा केला, कधी आपल्या स्वतःच्या सुखाचा, समाधानाचा कधी विचार केला नाही, स्वतः कधी कुठल्या प्रकारची मौज मजा केली नाही, पण जे पाहिजे ते मुलासाठी त्यांनी आणलं, जे पाहिजे ते त्या मुलाला त्यांनी प्राप्त करून दिलं. स्वतः कष्ट केले, अतिशय मेहनत घेतली, मोलमजुरी केली, काबाड कष्ट केले आणि त्या लहानाचा मोठा केला, त्याला शिक्षण दिलं चांगल्या प्रकारे, त्याला ती शिकलेली मिळाली बाई. दोघांचे विचार असे जमले, असे जुळले की त्या बाईमुळे त्याने आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले. त्यांना वेगळं ठेवण्यासारखं पातक दुसरं कुठलंच नाही. सगळ्यात मोठं पातक आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे ते. असे अनेक प्रकार आहेत. समोरच्या माणसाचा संसार अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे, गुण्या गोविंदाने नांदतात ते, अगदी लक्ष्मी नारायणासारखा त्यांचा जोडा आहे, त्यांच्या संसारात आनंदच आनंद आहे.
पण त्यापैकी एखाद्याच्या कानाला लागून आणि तिथे संशय निर्माण करणं आणि त्यांच्या संसारात विष कालवणं यालाही पापच म्हणतात. ही पातकच आहे. शेजारच्या माणसाचा मुलगा अगदी चांगल्या प्रकारे नोकरी धंदा करतोय, चांगल्या प्रकारे काबाड कष्ट करतोय आणि त्याच्यातून त्याची चांगल्या प्रकारे प्रगती होत आहे. त्याला नको त्या व्यसनाहारी कशा पद्धतीने होईल, तो त्याला नको त्या व्यसनामध्ये गुंतवणं आणि जेणेकरून त्याची प्रगती खुंटली जाईल त्यासाठी प्रयत्न करणं यालाही पापच म्हणतात. माणसाच्या उभ्या आयुष्यामध्ये अशी बरीच काही कर्म माणसाकडून घडत असतात. सूक्ष्म सूक्ष्मातून घडत असतात, पण माणसाला कळत नसतंय की मी जे करतोय ते पाप आहे. त्याला असं वाटतंय मोठी चोरी केली, मोठी लबाडी केली म्हणजे त्यालाच पाप म्हणतात. खून दरोडे केले म्हणजे त्यालाच पाप म्हणतात. ते तर पाप आहेच आहे, ते तर महापातक आहेच आहे. पण ते सूक्ष्म सूक्ष्मातून जे तुमच्या आमच्याकडून सूक्ष्मातून काही कार्य घडतंय, समोर एखादं दृश्य बघितल्यानंतर त्या ठिकाणी माझी आईच आहे, माझी ताईच आहे अशा प्रकारे ते दर्शन झालं पाहिजे, अशा प्रकारे ते दृश्य बघितलं पाहिजे. ताईच आहे माझी, समान नाही, ताईच आहे. तर त्या ठिकाणी पुण्यकर्म घडली जातील. परद्रव्य पापाय नकोय, भयावहा. परपीडा पापाय, परनारी आम्हा रुक्मिणी समान, परश्री माता भगिनी. ही जाणीव आणि ही परमार्थाची मुख्य सूत्र संतांनी आपल्याला दाखवून दिली. अर्थातच जर पाहायला गेलं तर सूक्ष्म सूक्ष्मातून माणसाकडे जे विचार येतात, एखाद्या माणसाविषयी द्वेष, तिरस्कार, एखाद्याची निंदा, एखाद्याच्या मुलाविषयी द्वेष, एखाद्याच्या संसाराविषयी द्वेष, असे अनेक प्रकारची जी कर्म माणसाकडून घडतात आणि ती सूक्ष्मातून घडत असतात. सहज माणूस रस्त्यात चालता चालता पटकन काहीतरी बोलून जातो, पण त्या समोरच्या माणसाच्या पिंडामध्ये लागलं जाते, त्याच्या मनाला लागलं जाते. हा सहज बोलून जातोय, पण त्याला मात्र तिकडे विचार करायचं होतंय, त्या गोष्टीवर, त्या बोलण्यावर, त्याच्या त्या शब्दावर विचार करण्याचं होतंय. आणि असा काही जिव्हारी लागतो त्याच्या तो शब्द, अशा काही अंतःकरणामध्ये टोचला जातो त्याच्या तो शब्द, की त्या शब्दावर विचार करता करता त्याला झोपही लागत नाही. तो मला असा बोललाच का, कसा बोलला, का बोलला. आपल्या घरात जी पण काही कर्म करतोय, आपल्या व्यापार व्यवसायामध्ये, आपल्या धंद्यामध्ये जी पण काही कर्म करतोय, त्या ठिकाणी स्मरण देवाचं पाहिजे आणि त्या देवाच्या स्मरणामध्ये ती कर्म जे आहे ते उत्तम प्रकारे कार्य केलं पाहिजे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. प्रत्येक ठिकाणी जे जे दिसे भूत, ते ते माणी जे भगवंत. प्रत्येक ठिकाणी त्या भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. त्या ठिकाणी ती सेवा करत असताना, त्या ठिकाणी ती कर्म, ते काम करत असताना मी कोण्या एका व्यक्तीची सेवा करत नसून प्रत्यक्ष भगवंताची सेवा करतोय. हा धर्म आहे माझा. अशा प्रकारे जर कर्म घडत असतील तर तिथे पुण्य कर्म घडली जातात, त्याला पुण्य कर्म म्हणतात. अन्यथा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा.
पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा. परोपकार करणं म्हणजे पुण्य, पुण्य म्हणजे परोपकार करणं, आणि परपीडा म्हणजे पापकर्म, आणि पापकर्म म्हणजे परपीडा. अगदीच जर पाहायला गेलं तर मनुष्य एखाद्या ठिकाणी सहज एखादं कर्म करून जातोय, एखादं कार्य करून जातोय. एखादा भिकारी म्हणून आपल्याकडे येतोय, आपल्याकडे तो पैशाची मागणी करतोय, आणि आपल्यालाही वाटतंय चला याला काही मिळालं नसेल, काही खायला भूकच असेल, बिचारा भुकेलेला असेल, आणि त्याने काहीतरी खावं म्हणून आपण त्याला 10-5 रुपये काढून द्यावेत, जेणेकरून त्याला काहीतरी खाता यावं ह्या उद्देशाने 20-30 काही 50 रुपये त्याच्या हातामध्ये द्यावं, आणि त्याला सांगू बाबा रे हे घे, आता कुठे भटकू नको, ऊन झालेला आहे खूप, काही खाल्लेलं नसेल तू, चक्कर येईल, पडशील, कुठेतरी भटकण्यापेक्षा 50 रुपये घे, कुठेतरी जा, काहीतरी खा. पण तो एवढा कर्मदरिद्री असतोय की ते पैसे घेऊन तो जातोय, आड्यावर पितोय, आणि तशा अवस्थेत जाऊन त्याच्या त्या बाईला त्रास देतोय. काही अशी माणसं असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस वेश करून बाजारामध्ये भीक मागायची, पैसे मागायचे, आणि नको ती व्यसनं करायची, ते व्यसनांमध्ये ते पैसे घालवायचे. हो, त्या ठिकाणी देत असताना माणसाला वाटतंय आता मी जे देईन ते पुढले जन्मी पावेन, काहीतरी पुण्यकर्म करतोय असं वाटतंय. पण तिथली सत्य परिस्थिती पहा काय आहे ते. आपल्याकडे जर तेवढं द्रव्य असेल, आपल्याकडे जर तेवढी आर्थिक बाजू जर मजबूत असेल, तर नक्कीच आपण सहकार्य करावं, आपण अन्नदान करावं, आपण भुकेलेल्याची भूक जाणली पाहिजे, तहानलेल्याची तहान जाणली पाहिजे, त्या ठिकाणी नक्कीच मदत केली पाहिजे. पण कशा पद्धतीने आणि कुठे कार्य करावं, कुठे ते काम कशा पद्धतीने करावं, ही जाणीव संतांनी आपल्याला करून दिलेली आहे, याची ओळख संतांनी आपल्याला करून दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी संत म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजा यासी, सत्य तेची धर्म असत्य ते अकर्म, आणिक हे वर्म नाही तुझे. सत्याकडे वाटचाल झाली पाहिजे, आणि हे सत्य कळण्याकरताच संतांना हे कीर्तन प्रवचन निरूपण मांडावं लागतंय. असत्य कर्म माणसाकडे सहज येतात. सत्य तेची धर्म असत्य ते अकर्म, आणि हे वर्म नाही तुझे. दोन्ही मार्ग या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून दाखवून दिलेले आहेत. गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुखता. त्याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळता. संतांचा संग हाच स्वर्गवास आहे, आणि संतांपासून बाजूला जाणं, हरिविना जर पाहायला गेलं तर नाम नसेल, हरीचं दर्शन नसेल, तर नरकाची तो जाणा. नाम नसेल, देवाची ओळख नसेल, देवपूजा नसेल, तर त्या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे, नरकाची तो जाणा. नरक तो उदासा नरगळता. तुका म्हणे उघडे हाय चित्त घात, जया जे उचित करा तैसे. या ठिकाणी महाराज म्हणतात, दोन्ही बाजू तुम्हाला दाखवून दिलेले आहेत, दोन्ही मार्ग तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. जे उचित वाटेल ते आपण केलं पाहिजे, जे आपल्याला आवडेल, जेणेकरून आपल्याकडून पुण्य कर्म घडतील, तो मार्ग आपण अवलंबला पाहिजे, त्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. नेमकं पाप कशाला म्हणतात हे ज्या वेळेला माणसाला कळतंय त्यावेळेला त्याला पश्चाताप निर्माण होईल ना.
आणि नुसता पश्चाताप निर्माण होऊन चालणार नाही, तर त्या कर्माचा त्याग घडला पाहिजे. या ठिकाणी संतांनी दाखवून दिलं पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात. सत्य तेची धर्म, असत्य तेची अकर्म, आणि हे वर्म नाही तुझे, गती तेची मुखी नामाचे स्मरण. सद्गती कुठे, उत्तम गती कुठे? अखंड ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, अखंड ज्याच्या मुखात नामस्मरण आहे, त्याला सद्गती प्राप्त होते, त्याला उत्तम गती प्राप्त होते, त्याला ऊर्ध्व गती प्राप्त होते. पण हरी विना जिथे त्या देवाची ओळख नाही, त्या देवाची जाणीव नाही, देवपूजा नाही, श्रवण नाही, भक्ती नाही, परमार्थ नाही, नरकची तो जाणा. मग असत्य कशाला म्हणतात, अधर्म कशाला म्हणतात? अधोगती तेची जाण, विन्मुखता. विन्मुखता म्हणजे काय? देवाला आपले पाठ नको आणि देवाच्याही पाठीमागे आपण नको, सन्मुख पाहिजे. सन्मुख जर असेल तर त्या ठिकाणी त्या देवाची ओळख होऊन पुण्यकर्म घडली जातात. पापकर्म करणारा मनुष्य काय करतोय? एकतर देवाला पाठ करतोय किंवा देवाच्या पाठीमागे जातोय. समोर ती कर्म करण्याची त्याची हिंमत नसते. देवाच्या सन्मुख राहून तो ती कर्म करू शकत नाही. पण कुठेही जरी गेलात, आपण जरी पाठ केली, आपण जरी पाठ फिरवली, तरी तो मात्र दशदिशा आहे याची जाणीव आपल्या पिंडात पाहिजे. काय करणार आपण? वाईट कर्म करण्यासाठी मूर्तीच्या पाठीमागे जाणार, पण तो त्या मूर्तीपुरताच मर्यादित नाही ना. किंवा वाईट कर्म करण्यासाठी मूर्तीला पाठ करणार, त्या मूर्तीपुरता तो देव मर्यादित नाही ना. जडी स्थळी काष्टी पाषाणी सभाह्य अभ्यंतरी जो बुरून उरलेला आहे तो दशदिशा आहे. नभी वावरे जो आनु रेणू काही, रीता ठाव या राघवे वीण नाही. सर्वत्र येतो. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या प्राणो, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जे जगाते चालवी. सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे तो. तयाविन कोठे रीता ठाव नाही. प्रत्येक ठिकाणी पंचभूतांपैकी प्रत्येक भूत म्हणून तोच कार्य करतो. त्या ठिकाणी सामर्थ्य देणारा तोच देव आहे. ही जाणीव आपल्या पिंडात पाहिजे आणि ती जाणीव आज संतांनी आपल्याला करून दिलेली आहे. म्हणून संतांचा संग तोची स्वर्गवास. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश. संतांचा संग जो आहे तोच स्वर्ग आहे. अजून स्वर्ग म्हणजे दुसरं काय आहे? ज्या ठिकाणी मनाला स्थिरता प्राप्त होते, ज्या ठिकाणी मनाकडे समाधान प्राप्त होते, शांती प्राप्त होते, स्थिरता निर्माण होते आणि ऊर्ध्व गतीकडे वाटचाल निर्माण होते, त्यालाच स्वर्ग म्हणतात. अर्थातच जर पाहायला गेलं तर या परमार्थामध्ये, या भक्तीमध्ये अशा प्रकारे सुख प्राप्त होतंय, अशा प्रकारे आनंद निर्माण होतो की तो आनंद, ते सुख माणसाला सद्गती प्राप्त करून देत आहे. जर संतांचा सहवास नसेल, सत्संग नसेल, हे श्रवण नसेल, तर मग त्या ठिकाणी जाणीव करून दिलेले जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नरक म्हणजे अजून वेगळं काही नाहीये,
जी वासना आपल्याकडे येते, जी कर्म आपल्याकडून घडतात, पाप कर्म, पापाची वासना, अधर्माचरण, अनितीने वागणे आणि त्याच्यातून जे फळ प्राप्त होतंय, त्याचे भोग जे माणसाला भोगायचे येतात, त्यालाच नरक म्हणतात. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण म्हणतो जैसी करणी वैसी भरणी. मग पापाचे फळ ते दुःख आहे आणि पुण्याचे फळ ते सुख आहे. मग पाप कर्म का करावीत? का ती वाईट वासना पिंडात यावी? का ते वाईट विचार पिंडात यावेत की जेणेकरून आपल्याला दुःख प्राप्त होईल? नकोत. म्हणून तुका म्हणे उघडे आहे चित्त घात, जया जे उचित तैसे करावे. करा तैसे. आपल्याच हातात घात आहे आणि आपल्याच हातात चित्त आहे. आपण काय करायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे. हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. तुझा तूची वाढीव राजा. आपण ठरवायचंय काय करायचंय. संत दोन्ही मार्ग दाखवून देतात. संतांकडे आल्यानंतर पुण्य प्राप्त आहे, पुण्यकर्म घडली जातील, परमार्थ प्राप्त आहे, भक्ती घडली जाईल, देवपूजा घडली जाईल आणि त्याच्यातून काय होईल तर निरंतर चिरकाल टिकणारं समाधान प्राप्त होईल. पण मग संतांनी जाणीव करून दिल्यानंतर तो पश्चाताप तर निर्माण झाला पाहिजे पिंडामध्ये, त्या घडणाऱ्या कर्माचा, घडलेल्या कर्माचा. जोपर्यंत माणसाला पश्चाताप निर्माण होत नाही माणसाकडे, तोपर्यंत त्याला घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण होणार नाही आणि जोपर्यंत उपरती निर्माण होणार नाही तोपर्यंत कर्मामध्ये परिवर्तन घडणार नाही. म्हणून ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी, वाल्मिका सारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. आतापर्यंत जी कर्म करत होता, घडत होती, त्याच्याकडून त्याला माहिती नव्हतं मी पुण्य कर्म करतोय की पाप कर्म करतोय. त्याला असं वाटायचं की मी माझ्या संसारासाठी करतोय, मी माझ्या मुलाबालांसाठी करतोय, मी माझ्या बायको पोरांसाठी करतोय. हे त्याला जेव्हा कळलं की ह्याला वाटेकरी कोणच नाहीये, जे करतोय ते पाप कर्म आहे, त्यावेळेला घडलेल्या कर्माचा त्याच्या पिंडामध्ये काय झाला? पश्चाताप झाला. पापी तेची प्रस्तावती, प्रस्तावला, पश्चाताप झाला. आणि मग पुढे काय झालं तर काय कर्म घडली पाहिजेत, आता मी काय केलं पाहिजे याची उपरती निर्माण झाली. आणि मग ती उपरती निर्माण झाल्यानंतर वाल्मिकी जे ते तप केले ते वन पुण्य पावन झाले. अर्थात जर पाहायला गेलं तर जी कर्म घडली ती पाप कर्म घडली की पुण्य कर्म घडली, ही जाणीव त्याच्या पिंडामध्ये निर्माण झाली. एकेकाली असलेला वाल्या कोली, पण त्याच्यामध्ये एवढं परिवर्तन घडलं, वाल्मिक करून ठेवलं त्याचं. म्हणून धन्य धन्य हा वाल्मिक ऋषी माझी पुण्य श्लोक, जयाचेनी हा त्रिलोक पावन झाला. ही जाणीव, ही ओळख संतांनी आपल्याला करून दिलेली आहे. म्हणून समर्थाने या ओळीमध्ये मांडलेला आहे, श्रवणातूनच परिवर्तन घडेल. श्रवण केलं तरच याची प्राप्ती होणार आहे. आळसीतेची साक्षेपी होती. श्रवण करायला लागले, पूजन करायला लागले, देवपूजा करायला लागले, उपासना करायला लागले, आता काय करावं हे कळायला लागलं त्याच्यातून, मग पापीतेची प्रस्तावती. नुसता पश्चाताप नाही, नुसता प्रस्तावना नाही, तर घडणाऱ्या कर्माची उपरती. आता मी काय केलं पाहिजे? आणि मग अशा प्रकारे एकदा काय कर्म करायला लागला, चांगल्या आचरण एकदा काय निर्माण झालं, धर्म आचरण त्या ठिकाणी दिसायला लागलं की मग पुढे मांडलेलं आहे, निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी. असो, या ओळीवर आपल्याला पुढे अजून चिंतन करायचंय. भाग क्रमांक 173 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आजच्या या सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.